शकता की त्याला चांगली उकळी आली आहे, पाणी उकळते. आता आपण हे जे अंडी फोडून टाकणार आहे ती आधी वाटून आपण हे खाऊया आणि बघूया कसे आहेत. गुड मॉर्निंग मित्रांनो, मी ओमकार तुमचं स्वागत करतो आपल्या मराठी युट्यूबच्या एका नव्या कोरा व्हिडिओमध्ये. आज रविवार आहे आणि रविवार म्हटल्यानंतर काही ना काहीतरी नॉनव्हेज असायलाच पाहिजे. तर आपण आज रविवारी घरी काय नॉनव्हेज बनवतोय ते या व्हिडिओमध्ये दाखवायचा प्रयत्न करणार आहे. ते कसं बनवतात ते पण दाखवणार आहे. म्हणजे हे जनरली आपण मालवणी किंवा कोकणी पद्धतीने कसं बनवतो हे दाखवायचा प्रयत्न आहे व्हिडिओमध्ये. आणि त्याच्यावरच माझी एक इच्छा होती की जनरली आपण हॉटेलमध्ये क्रॅब लॉलीपॉप वगैरे खातो आणि आपण मागच्या व्हिडिओमध्ये पण उत्सव रेस्टॉरंटला गेलेलो तेव्हा आपण क्रॅब लॉलीपॉप खाल्लेले, मला खूप आवडलेले आणि माझ्या दीदीला, आई पप्पांना पण आवडलेले, ध्रुवाला पण आवडलेले. तर आपण विचार केला की ते रेडी टू ईट भेटतात ते ट्राय करून बघूया की ते एक्झॅक्टली सेम होतात का. तर आपण रेडी टू ईट क्रॅब लॉलीपॉप पण आणले. तर आपण त्याची पण प्रोसिजर दाखवणार आहे आणि त्याला रिव्ह्यू करणार आहे की एक्झॅक्टली ते सेम लागतात का, की याची टेस्ट वेगळी असते आणि हॉटेलची टेस्ट वेगळी असते. कारण की दिसायला तर लुक वाईज सेम दिसतात, पण आता सरप्राइझिंगली जर ते सेम निघाले तर इट इज वेल अँड गुड की रेस्टॉरंटला जाऊन खायची गरज नाही, आपण घरी आणून संडेला वगैरे बनवू शकतो. तर या व्हिडिओमध्ये आपण बघूया की आज संडे स्पेशल नॉनव्हेज काय आहे. चला तर आता आपण बघतोय सगळं प्रिपरेशन करून घेतलं. आपण अंड्याची आमटी करणार आहे आपण मालवणी पद्धतीने. त्याच्यासाठी आपण अंडी बॉईल करून घेतले, त्यानंतर कोथिंबीर, टोमॅटो आणि कांदा चॉप करून घेतलाय, सगळे मसाले वगैरे रेडी करून ठेवले आणि हे मालवणी पद्धतीने जे वाटण करतात ना ते आपण बनवून घेतले. तर आपण याच्यामध्ये बघू शकतो की कांदा आहे, त्यानंतर ओलं खोबरं जे असतं ना ते किसून त्याच्यामध्ये टाकलंय, कोथिंबीर, आलं, लसूण असं सगळं चांगलं भाजून घेतलंय आणि त्यानंतर याला आपण मिक्सरला लावणार आहे. तर ओव्हरऑल आपल्याला आमटी करायला एवढे जिन्नस लागणार आहेत. तर आपण ती आमटी कशी बनवणार ते बघू. आणि जे मी तुम्हाला बोलत होतो की क्रॅब लॉलीपॉप आपण ट्राय करणार आहे. तर हे गजरेचे इमिटेशन क्रॅब क्लॉ अमृतसरी बोलतात त्यांना, आपण जनरली हॉटेलमध्ये क्रॅब लॉलीपॉप असं बोलतो. 210 रुपयाला पॅकेट आहे, 8चं पॅकेट आहे. आपण नंतर लास्टला फ्राय करू आणि बघू की कसे आहेत. तर त्याच्या आधी आपण हे सगळं बघणार आहे की कसं बनवलं जातं. चला तर आता आपण याला मिक्सरमध्ये लावण्यासाठी करतोय. हे मालवणी पारंपरिक पद्धतीने वाटण बनवलं जातं. त्याच्यामध्ये मेजरली जो पार्ट आहे ना तो ओल्या खोबऱ्याचा आहे, त्याच्यामुळे या वाटणाला वेगळी टेस्ट येते, म्हणजे मालवणी पद्धतीची टेस्ट येते. आणि त्याच्यामध्ये मालवणी मसाला टाकला की एक्झॅक्टली मालवणी आपल्याला अंड्याचं कालवण खाऊ शकतो आपण. या रेसिपीमध्ये आपण मीरा स्पेशल मालवणी मसाला ट्राय करणार आहे. म्हणजे दुर्वाच्या आईने जो मसाल्याचा ब्रँड इंट्रोड्यूस केला आहे. म्हणजे पहिले मसाले विकायचे, पण आता यावेळी लाईक ब्रँड करून त्यांनी विकतात. तर हे मीराज मालवणी स्पेशल मसाला आहे. तर आपण हा मालवणी मसाला यूज करणार आहे. तुम्हाला जर कॉन्टॅक्ट करायचा असेल तर हे कॉन्टॅक्ट नंबर आहेत, मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन कॉन्टॅक्ट नंबर, तर तुम्ही हा यूज करू शकता. आपण हा यूज करून आपण आज अंड्याची आमटी बनवणार आहे. तर दुर्वा आपल्याला दाखवणार आहे की कसं काय काय आपण यूज करणार आहे आणि काय रेसिपी असेल मालवणी पद्धतीने अंड्याची आमटी बनवणार. बोल. परत आपण गॅसवर थंड ठेवलंय, त्याच्यात आपण 2 चमचे तेल, त्यानंतर तेल तापल्यानंतर आपण एक कांदा घेतला आणि एक टोमॅटो घेतला. कांदा टोमॅटो घालला, तेल तापलं चांगलं. मी एकत्रच घालते म्हणजे टोमॅटो पण चांगला शिजतो त्याच्यात. परतून घ्यायचं. गॅस मी मीडियम ठेवला. त्यानंतर कांदा लवकर शिजण्यासाठी आपण त्याच्यात मीठ घालणार आहे. मीठ घातल्यानंतर आपण त्याच्यात मसाला घालणार आहे, आपला मालवणी स्पेशल मसाला. तो आपण मगाशी जो दाखवला जो आईने बनवलाय मीरा स्पेशल मालवणी मसाला आपण याच्यामध्ये यूज करतो. 2 चमचे घातले.
याचा आपण कलर बघू शकतो की जो मालवणी मसाला असतो तो असा लालसर तुम्हाला दिसणार ना, ब्राउनिश असा दिसतो. कारण की जो तिखटपणा पण तितकाच म्हणजे सटल असतो. खूप तिखट मालवणी मसाला कधी नसतो, त्या हिशोबाने त्या कलर पण त्याचा मसाल्याचा तसाच आहे. तर हे कांदा आणि टोमॅटो शिजण्यासाठी आपण थोडंसं त्याच्यात पाणी घालूया आणि झाकण ठेवून आपण एक 5 मिनिटं वेट करू. नंतर आपण त्याच्यात एक तांब्या पाणी ओतणार आहे आणि ते बॉईल करणार पाणी त्याच्यातच. आणि मग त्याच्यामध्ये ही 2 अंडी आपल्याला फोडून टाकायची आणि बाकीची अंडी आपली बॉइल्ड आहेत. ही बॉइल्ड आहेत आणि ही कच्ची आहे. हे कच्चे आहेत, ते आपल्याला फोडून टाकणार आहे आणि बाकीची बॉइल्ड आहे. आता तुम्ही बघू शकता 5 मिनिटानंतर कांदा आणि टोमॅटो प्रॉपर शिजले आणि तेलही सुटले. आता आपण एक तांब्या पाणी ओतणार आहे त्याच्यात. आता हे आपल्याला बॉईल व्हायचं, त्यामुळे गॅस आपण फास्ट ठेवणार आहे आणि परत झाकण. तर आपण आता काय करतोय, उकडलेल्या अंड्याचं 2 भाग करून घेतोय आपण. ओके, म्हणजे आपण हाफ पीस मध्ये करून त्याला मग शिजायला टाकणार. हा, आता तुम्ही बघू शकता की त्याला चांगली उकळी आली आहे, पाणी उकळते. आता आपण हे जे अंडी फोडून टाकणार आहे ती आधी वाटेत काढायची आणि मग त्याच्यात टाकायची. म्हणजे जर इन केस सडका अंड असेल, अंड खराब असेल तर ते आपल्याला आधीच कळेल. डायरेक्ट टाकलं तर मग काय करता येणार नाही, वास येणार. सो आता बघू शकता तुम्ही, इथे मी टाकते आणि लगेच म्हणजे जेणेकरून ते पटकन बॉइल्ड होईल. दुसरा अंडा पण आपण चेक करू. आपण हे बघू शकता तुम्ही, चांगलं बॉइल्ड झालंय. आता त्याला पलटून घ्यायचंय. दुसरं पण झालंय, ते पण आपण पलटून घेऊया. आता यापुढे आपण जे वाटण केलंय खोबऱ्याचं आणि कांद्याचं ते घालणार आहे. ओके, म्हणजे वाटण नंतर टाकायचं ना? हो, आधी नाही टाकायचं? नाही, आधी नाही. आता आपण त्याच्यामध्ये खोबरं टाकलंय. आता आपण गॅस तसाच फुल आहे आणि झाकण लावून आपण आता शिजवून घेऊ. आता तुम्ही बघू शकता थोडा कलर फेंट झालाय, कारण की आपण त्याच्यामध्ये वाटण ऍड केलंय. सो या प्रोसेस मध्ये आता आपण लाल तिखट थोडासा कलर येण्यासाठी आणि गरम मसाला थोडासा टेस्टिंग साठी ऍड करणार आहे. आता आपण हे पॅकिंग जे आहे ना ते फोडतोय आणि पॅकिंग बघूया कशी आपल्याला बघायला भेटते. पॅकिंग तर चांगली दिसते, पूर्ण सील पॅक आहे आतमध्ये. आपण फ्रीज मध्ये काढून हे जवळपास 15 मिनिटं ठेवले. शकता तुम्ही खोबरं चांगलं शिजलंय ह्याच्यामध्ये, थोडं थिक झालंय. हो, आता ह्याच्यामध्ये आपण हे जे बॉइल्ड एग्स आहेत, अंडी आहेत, ती आपण घालू. सो आपली अंड्याची आमटी रेडी झाली आहे.
बघू शकता तुम्ही, ठीक आहे, म्हणजे भाताबरोबर एकदम व्यवस्थित आहे. आणि त्याला वरून आपण कोथिंबीर घालणार आहे. आपण हे गजरेचं जे क्रॅब क्लॉ अमृतसरी म्हणून आहे ना, ते आपण ओपन केलं. आपण बघितलं की ते मस्त 8 पीस आहेत क्रॅबचे. आणि जसं आपण रेस्टॉरंटमध्ये खातो ना, तसं त्यांना ते क्रॅबचे जे काय बोलतात, ढेंगा, आम्ही ढेंगा बोलतो, पाय असतात, त्यांनी ते हे केलं, होल्ड केलं, स्टिक केलं आहे त्याला. सो आपण याला आता फ्राय करू. फ्राय करायला आपण ऑइल गरम करत ठेवलं आहे. सो फ्राय केल्यानंतर बघूया किती 3 ते 5 मिनटात होतात असं ते बोलत आहेत. सो तेल गरम झालं तर आपण त्याच्यामध्ये तो एक सोडला आहे क्रॅब लॉलीपॉप. बघूया किती वेळात होतोय. गॅस थोडा कमी केलाय की जेणेकरून ते आतमध्ये चांगले शिजू शकते. आता आपण बघू शकतो की क्रॅब लॉलीपॉप जे आहेत ना, ते मस्त ब्राऊन, गोल्डन ब्राऊन कलरमध्ये झाले फ्राय केल्यानंतर. 3 ते 5 मिनटं ते जनरली फ्राय होत आहेत आणि मस्त टेक्स्चर वगैरे एकदम क्रिस्पी वाटतात. त्यावर आपण ग्रीन कलरची कोथिंबीर आणि पुदिनाची चटणी बनवली आहे, थोडीशी मिरची टाकून. ती आपण याच्याबरोबर ॲड ऑन यूज करणार आहे. ती त्याच्याबरोबर येत नाही पॅकेटमध्ये, सो तुम्ही बघू शकता. तर आता आपण जे प्रिपरेशन बघितलं अंड्याच्या आमटीचं, आणि आपण बघितलं की हे जे क्रॅब लॉलीपॉप होते ते आपण फ्राय केले. 3 ते 5 मिनटात फ्राय झाले. आपण सगळं जेवण वाढलं आहे दुर्वाने आणि आपण आता जेवतो आहे. आपण जेवून टेस्ट करूया की आजचं संडेचं नॉनव्हेज जेवण कसं झालं आहे. भातामध्ये मी ऑलरेडी आमटी घातली आहे. एक नंबर झाला आहे. थोडंसं तिखट आहे पण मस्त लागतं आहे. खूप जास्त तिखट नाही. मालवणी मसाला जो असतो तो खूप जास्त तिखट नसल्यामुळे लहान मुलं पण म्हणजे जनरली खाऊ शकतात. खूप जास्त तिखट नाही आहे. आणि अंडं जे आहे ना ते आपण फोडून टाकलं असल्यामुळे ते असं काइंड ऑफ बॉईल झालं आहे, आमटीमध्ये बॉईल झालं आहे. सो त्याची पण टेस्ट मस्त येते. त्यानंतर क्रॅब लॉलीपॉप आपण जे बघितले ना ते टेस्ट करूया. पहिली गोष्ट म्हणजे क्रिस्पी वाटत, हातात घेतल्यानंतरच कळते की आतून हे सॉफ्ट असले पाहिजे आणि बाहेरून क्रिस्पी. तर आपण हे खाऊया आणि बघूया कसे आहेत. चटणीमध्ये डिप केले आहेत मी. आतमध्ये जसं आपण रेस्टॉरंटमध्ये बघितलेलं ना तसंच आतमध्ये याचं जे क्रॅबचं मांस असतं ना ते आहे. आणि ते जेवढं स्वीट आणि असं क्रॅबची जशी टेस्ट असते ना तसं आहे. सो एक्झॅक्टली रेस्टॉरंटमध्ये आपल्याला जसे क्रॅब लॉलीपॉप भेटतात ना तसेच ही लागत आहेत. तर आपण हे नक्की ट्राय करू शकतो. रेडी टू ईट आहेत. 210 रुपयाला 8चं पॅकेट आहे. गजरे म्हणून समथिंग कंपनी आहे. तर फ्रोझन फूड जिथे भेटतं तिथे आपल्याला हे भेटू शकतात आणि आपण हे गरम गरम घरी खाऊ शकतो. आता जनरली कसं असतं रेस्टॉरंटमध्ये गेल्यानंतरच आपण खाणार आणि हे कोणी खाऊ शकतं, लहान मुलांना पण चालू शकतं. मस्त आहे. तर आपण जे हे रविवारचं जेवण दाखवायचा प्रयत्न केला तर तुम्ही नक्की ट्राय करा घरी. आणि तुमचे जे अनुभव असेल ते किंवा तुमचे अनुभव किंवा सजेशन आम्हाला या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक आणि शेअर करा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मी आता जेवतो. आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.